तुम्हाला पुन्हा पुन्हा ते इंग्लिश शब्द सांगावं लागेल. रेग्युलर वर्डला काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट पाठ करून टाकायचं. त्याला येई आव यूचा काहीच फॉर्म्युला लावायचा नाही. तुम्ही हे व्हिडिओ परत परत पाहत जा. पाहिलं तर तुम्हाला कळेल की याचा उच्चार काय आहे. ते तुम्हाला वाटेल एखाद्या उच्चार काय नाही. आपल्या चॅनलवर गेल्यावर आहे की नाही, त्याला नाव दिलेलं आहे की कोणत्या व्हिडिओमध्ये काय आहे. तुम्हाला व्हिडिओ ओपन करून पाहायची गरज नाही. त्यावर नावच असते की या व्हिडिओमध्ये ही माहिती आहे. दाखव तुम्हाला ते इकडे बघा, नंतर दाखव, जाऊ दे. असं ते हेच पाहू आपलं आपण. तर रेग्युलर वर्ड मी घेतो. जवळपास हे कितीच वेळा झाले, आणखी पुन्हा एकदा घेतो. आता इथं एक गोष्ट करतो मी की ते लिहित असताना त्याचे उच्चार लिहितो. अगोदर पण उच्चार लिहिले, काही वेळा उच्चार लिहिले नव्हते आपण, पण आता उच्चार लिहितोच. म्हणजे उच्चार जर लिहिले तुम्हाला उच्चार पाहून तरी पाठ करता येईल. त्याच्यामधला आपण अगोदर एक अक्षरीपासून घेऊ आपण. एक अक्षरी एकच आहे समजा. कोणतं आहे ते? हां, अ म्हणा किंवा याला ये म्हणा, दोन्हीपैकी काही म्हणू शकता. नंतर आता दोन अक्षर घेऊ आपण. ॲज, याला काय म्हणायचं? याला ॲस म्हणायचं नाही, याला ॲज म्हणायचं. आता यस मध्ये ज्यावेळेस झ व्हायला तेव्हा ॲज म्हणायला शब्द सांगतो तुम्हाला मी. हीज, हीज नंतर आहे वॉज, नंतर आहे हॅज, नंतर आहे इज. नाही, हे फक्त मी यस शेवटी असणार घेतली आधी. म्हणजे इथं हा इज झाला. आता दोन अक्षरी पुन्हा घेऊ आपण. इन, नंतर इट, नंतर ॲन. आता हे दोन अक्षरी झाले. हां, BE बी. तुम्हाला आठवलं सांगा एखादा कोणता आहे ते. हां, तुम्ही सांगा. साय शब्द आहे का? हां, मीन झाला. माय, आय एक अक्षरी राहिला होता आपला. आय, नंतर ॲम, इन झाला. हां, ॲम, माय, मी, नंतर ऑन, ऑफ, नंतर गो एक राहिला की नाही. गो, आणखी डू, राईट. टू. आता ते मोठे अक्षर झाले ते. पुढे पाहू आपण इथं. हां, आणखी सांगा दोन अक्षर कोणता आठवला का तुम्हाला? चालेल. आता आपण तीन अक्षरी घेतले काही, आणखी दुसरे घेऊ आपण. सांगा तीन अक्षरी. हां, एस डबल CE, एन सी, बॉक्स. आता एस डबल ई झालं. आता याच्यासारखा शब्द घेऊ आपण. ऐकले, SHE शी. दोन अक्षरी शब्द राहिला होता आपला. HE ही, ते झाला. THE द. मग आता THE सारखे शब्द घेऊ आपण. THE, याला तुम्ही मुळात ह्याला द म्हणत जाऊ ना, याला दी म्हणत जा. THES दीज, याला काय म्हणायचं? दीज. मग याला दी म्हणल्यामुळे हे दी आला इथं. मग दी ज आपण हे शिकलो होतो ना. एसीला ज म्हणायचं. एसीला एक ज म्हणा, नाही तर एसीला स म्हणा. पण शब्दामध्ये कसं उपयोग आहे, याच्यावर आधारित आहे. आणि सीला स म्हणायचं. सीला काय म्हणायचं? स म्हणायचं. TION ला काय म्हणायचं? आणि TURE ला काय म्हणायचं? चर. आता शनचा शब्द लिहितो मी. NATION काय होते? नाही, नेशन. आणि याच्या पुढचा जे शब्द आहे NATIONAL, हा शब्द होते नॅशनल. काय लिहिलं सर तुम्ही ते? नंतर TURE आहे की नाही, NATURE, हा शब्द आहे नेचर. CREATURE, हा शब्द आहे क्रिएचर. हां, PICTURE, हा शब्द आहे पिक्चर. FUTURE, हा शब्द आहे फ्युचर.
आणि TION शब्द सांगतो तुम्हाला MOTION हा शब्द आहे मोशन. LOTION हा शब्द आहे लोशन. हां आता हे झाले. आता आपण त्या TH शब्द पाहू आपण. हां लोशन. आता आपण ते दीचं शब्द राहिले ते आपले दीचं द झालं, दीचं दीच झालं. आता पुढचा शब्द पाहू. THEY दे. THEM देम. THAT दॅट. TSOSE दोज. दोज इथं SE ला आपण शिकलो ना दोज. नंतर TH दोज झालं. पुन्हा THAN द्यान. THIS धीस. आणि हे राहिलं होतं आपलं मेन ARER राहिला होता आपला. IM झाला का IM झाला. आता दुसरा कोणता सांगा मला. HAD हॅड झाला का हॅड. HAD हॅड नाही ते रेग्युलर वर्ड नाही. नंतर तुम्ही ऑन ऑफ घेतलं की नाही त्याच्यामधला हे ऑफ दुसरा ऑफ होईल. विथ हां विथ. आता विथला काय करू आपण याच्यासोबत Wचे शब्द घेऊ आपण सगळे. हां विल चला विल WILL विल. WHAT वॉट. थांबा WWचे WHचे शब्द वेन. नंतर वेअर WHY वाय. WERE वेअर. WHO हू. आता हू पासून शब्द WHOSE हुज. WHOM हुम. हां वाढ झाला का वाढ झाला. आणखी सांगा कोणते हात. फेन झाला का फेन. फेन झाला. वेअर झाला. हां चला वेरी हा शब्द VERY वेरी. वेरी. हां ALL ऑल. GWD गुड. हां NOW नाऊ. हां यूचे शब्द थांबा यूचे YOUR युअर. आता THचा शब्द एक राहिला होता आपला कोणता. THERE देअर नाही झाला. THEIR देअर. वेअर झाला. रेग्युलर वर्ड आहे रेग्युलर वर्ड. नंतर हे शब्द बघा हां इच. नंतर LET लेट. GET गेट. नाही रेग्युलर वर्ड नाही ते. नाही रेग्युलर वर्ड नाही. आता हे बघा मे MAY मे टू झाला. MIGST माइट. माइट. एक मिनिट थांब. AND अँड. ऐका मे माइट MUST मस्ट. एक मिनिट थांबा. मस्ट मे माइट मस्ट. हां थांबा तुम्ही गडबड करू नका. मी डोक्याला शब्द बाजूला जायचे. मे माइट मस्ट. नंतर बघा याच्यामध्ये कॅन. कॅन हां. नंतर शॉल. ऐक तू शाल. कॅनचा पास्ट टेन्स होते कूड. कूड ऐक. शालचा होते शूड. आणि विलचा होते उड. ABOUT अबाउट. आधी तुम्ही सांगितले होते की नाही लिसन स्पीक ते शब्द घेऊ आपण आता. LISTEN लिसन. टुगेदर. SPAK स्पीक. हे रोजच्या वापरले जाते. लिसन स्पीक केअरफुली. हां केअरफुली. एक मिनिट. केअरफुली रेग्युलर वर्ड नाही रे ते. केअरफुली. स्पीक राईट WRITE राईट.
राईट. रीड सर रीड सर READ रीड. सर प्ले प्ले फादर मदर हां ते घेऊ ते आपण नाव सर नाव नेम. झालं नाव झालं नेम. फादर मदर मदर FATHER फादर. अँड झालं का अँड झालं. मदर MOTHER मदर. फादर हां मेनी. ब्रदर BROTHER. सिस्टर सर कदर लिहा कदर कदर कोणता शब्द आहे? कजन रे कझन. हां COUSIN कझन. फादर लिहिलं सर फादर तवाच लिहिलं. तू कुठं होती? सिस्टर सिस्टर. मेनी सिस्टर सर अंकल एक घेतो. अहो मेनी काय की सर अंकल. सर मेनी मेनी. मेनी म्हणजेच एनी. एनी एनी आहे ना त्याच्यामध्ये. नंतर हे वेअर SOME सम. कम COME कम. HOME होम. हाऊस हां HOUSE हाऊस. गेम प्ले आहे ना सर प्ले सर प्ले PLAY प्ले. रेड पेन ते कलर नंतर घेऊ. प्ले नंतर से SAY से. डे DAY डे. RAY रे. गेम सर टीचर सर गेम घेतला नाही का? टीचर GAME गेम. टीचर टीचर TEACHER टीचर. सर SIR सर. डुईंग हां डूचे काय शब्द राहिले ते आपले? डू झाला. डज झाला. डीड झाला का? डू डज डीड. हो झालं हां सर. डुईंग हां डुईंग. ते नसतात का ड्रिंक DOING डुईंग. ड्रिंक आणि एक हे झाला का? NO नो झाला का? NO नो. NOT झालं ना डबल झाला तर काय फरक पडला का? नॉट. DON' हे आहे डोंट. ड्रॉइंग सर ड्रॉइंग शब्द रेग्युलर नाही. ओ सर आय डोंट नो ते पितात ना ड्रिंक ड्रिंक. आय डोंट नो ड्रिंक झालं कमिंग KNOW नो. कमिंग कमचं कमिंग. हे एक शब्द USE यूज. US सर कुक नाही यूज. हां चला पुढे. UP अप हां UP अप. थांब रे. अप DO ज्या झाला ना तेव्हाच. बॅट DOWN डाऊन. ओव्हर. स्टँड अप ओव्हर. स्टँड अप बॅक. स्टँड अप बुक सिन्स. बुक स्विम इन फ्रंट. सर एक मिनिट थांब. इन फ्रंट. सॉन्ग नो झाला रे नो. तू कुठं झोपी गेलता काय? नो. इन फ्रंट नाही रेग्युलर नाही ते. मी काय तरी सांगू लागलो सिन्स. बुक म्हणा सर बुक नाही. बुक नाही नोटबुक मी नाही नेक्स्ट सिन्स. हां बॅग. नोटबुक हां NEXT नेक्स्ट. टेस्ट हाँ वेट TEST टेस्ट. वेट TELL टेल. मेल बेल नाही. केल टेस्ट टेल झालं. या टेस्ट का दुसरा शब्द आहे TASTE टेस्ट. सर फास्ट हे टेस्ट म्हणजे काय भाई? या टेस्टचा अर्थ ती चाचणी. फास्ट नाही. मस्त हां बरं फास्ट घेऊ थांब. मस्त झाला आता बघा फास्ट रिवर नाही ते शब्दार्थ होता ती. फास्ट इज आणि नंतर स्लो. सर बिग शब्द घेतला होता आपण. एक स्मॉल शब्द घेतला स्मॉल. सर हॅलो नंतर FIRST फर्स्ट. हॅपी सॅड सॅड. हॅपी WL हॅपी. गुड सर गुड ऑल
झालं ते बॅड सर बॅड बॅड बॅड. सर आणखी वन फर्स्ट झालं झालं ते एस सी एस सेकंड सर वाईट हॅलो हॅलो सर हां हॅलो हाईट हाय व्हेरी झालं वाटतं एच ई डबल एल ओ हॅलो माउंटेन हां शूड सर सर THIRD थर्ड अवे फाइंड FIND फाइंड अवे 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 सीट सीट शूड FOUND फाउंड ऐका रे तुम्ही अवे म्हणाल सर याच्यासारखे होते ना आधी फाउंड SOUND साऊंड ROUND राऊंड कोणता म्हणली दीपाली अवे अवे AWAY अवे शूड झाला फाइंड फाइंड सारखा काइंड माइंड सारखा माइंड क्लासरूम क्लासरूमच्यासाठी आम्ही अगोदर शब्द कोणता घेऊ क्लास घेऊ क्लास हां NIGST नाईट माइट झाला साइट क्लास क्लासरूम मार्केट हां MARKET मार्केट मार्क हां MARK मार्क मार्केट मार्केट झालं BUS बस दुसरं RUN रन बस झालं GUN गन गार्डन गार्डन सर गार्डन CUAT कट ब्युटी बट GARDEN सन सन हां White, BUT बट वाईट वाईट SON सन स्कूल 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 SUN सन मून सर SCHOOL स्कूल पेन सर पेन सर फार्म पेन FARM फार्म तो शब्द तेव्हाच बसतो हॅलो सर गार्डन हॅलो झाला गार्डन झाला तू कुठं होती रे बाबा गार्डन लिहिताना झाला तो एक्झाम्पल हां एक्झाम्पल ही रेग्युलर वर्ड आहे एक्झाम्पल हा लाईक एक राहिला एक्झाम्पल लाईक बेस्ट फ्रेंड डिसलाईक लाईक जसं आहे डिसलाईक आहे लाईक म्हणजे आवडणे डिसलाईक म्हणजे न आवडणे हां फ्रेंड सर फ्रेंड एक मिनिट थांब फ्रेंड फ्रेंड बेस्ट फ्रेंड वाईट बेस्ट फ्रेंड वाईट वाईट WHIT वाईट ब्लॅक सर इंग्लिश सर इंग्लिश एन्जॉय बेस्ट फ्रेंड सर सर फादर झालं हॅव यांचे शब्द वेगळे हां हॅव हां हॅव एक शब्द राहिला होता आपला मेन हॅव आणखी स्टुडंट प्लीज राहिला होता प्लीज स्टुडंट स्टुडंट सर लाफ LAUGS लाफ स्टुडंट हाऊ KEEP हाऊ झाला ट्रेन ट्रेन काही शब्द रेग्युलर नाही कीप मेन हा शब्द रेग्युलर आहे मेन बाय सर बाय हां बाय BYE बाय नेवर आणि BY बाय ओ सर हां. स्टुडंट आणि BUIY बाय ओ सर हां सर स्टुडंट काय केवाय स्टुडंट रन सर वय का हां झाला सर नियर जम्प ओ एच काय म्हणतात जम्प काय सर जम्प ओ एच हां OH ओ काय रे जम्प म्हटलं हां जम्प लेट्स हां लेट झाला त्याला आपण एक लेट्स करू लेट्स हां ग्रेट स्विम सर ग्रेट ब्रेड हां पुढचं सांगा ब्रेड ग्रेट नाही रेग्युलर वर्ड सांगायचे प्ले प्ले झाला हां सांगा नेक्स्ट कोणता आहे की लव एक राहिला LOVE लव हां लिव राहिला LIVE लिव ब्रश क्यू कोणता शब्द आहे काही उभं म्हणायचं नीड राहिला नीड NEED नीड डब्ल्यू कॅन हां हे राहिला फॉलो सर FOOO फॉलो हां थांब फॉलो आणि फॉलो सारखा शब्द आहे फॉलोविंग सर सॉरी एक मिनिट फॉलो
सॉरी लुक लुक सर साईड सर रेग्युलर नाही ती रेग्युलर नाही ती. जम्प झालं पिक्चर्स झालं लुक झालं सॉरी झालं हे एक राहिलं BALA हे राहिलं हां अवर अवर आणि याच्यासारखा एक शब्द आहे अवर HOUR पण अवरच याच्यामध्ये सायलेंट आहे अवर म्हणजे तास आणि अवर अवर नंतर वॉक रेग्युलर नाही टॉक आहे टॉक TALK टॉक मग टॉक सारखा शब्द म्हणून वॉक घेऊ आपण लाईव्ह झालं वॉक झालं An झालं सर कॅन कॅन झालं blue block हे कलर होय ब्ल्यू कलर होय sir likes ब्ल्यू look लुक झालं गो झालं sir likes लाईक झालं pick bag झालं apple bad हे कॉलम only sir bad कॉलम only sir bad नंतर ONLY ओनली ते झालं sir ओनली हां bag बॅग झालं bad sad सॅड झालं आता जवळपास हे बरेच शब्द झाले आता एवढं रिकाम राहिलं एवढं पूर्ण करून टाकू तर त्या हिशोबाने आपण शब्द लिहूया रेग्युलर कोणते येणार आहे आपल्या क्लासरूममध्ये काय सापडते का पाहू आपण एअर हा शब्द आहे एअर TABLE टेबल चेअर पेन झालं फॅन सोपा आहे का रे चटई का डोर विंडो पॅड टीव्हीचा शब्द टेलिव्हिजन आहे नोटबुक नोटबुकमध्ये बुक आलं की हां बॉय बॉय आहे आणि एक गर्ल आहे टीचर झालं रुमाला हँकरचिप मध्ये बॉटल तर हे एवढे शब्द आपले झाले रेग्युलर बॉलिया नो सर बॉलिया रेग्युलर वर्ड नाही नो सर बॉलिया बरं बॉल चला बॉल लिहिला की मग आहे की नाही बॉल लिहिला की मग वाटते शब्द एक कॉल राहते बॅट सारखा पुन्हा बॉटल कॉल राहते कॉल कॉल राहते बोर्ड डॉल का रेग्युलर शब्द आहे का रे कम्प्युटर कॅम्प्युटर नाही म्हणायचं कम्प्युटर विंडो झालं बोर्ड झाला की बाई आणखी वॉच का रेग्युलर नाही पण चला वॉच मिस कडाला काय नको वॉच हँड आता आपले अवयव घेऊन हँड आय नोज इयर आयब्रो का टीथ नंतर चेस्ट चीक स्टमक लेग लेग फूट हेअर आय झालं सर मानाला काय म्हणतो तो नंतर आहे आर्म इयर झाला आर्म थाय काय म्हणतो तो थाय बूट आणि नी
बूट हाय म्हणजे मांडी, नी म्हणजे गुडगा. आणखी शब्द संडे शूज. शूज. संडे सर सुकली शब्द आता आपले एवढे झाले आहेत. एवढे लिहून घ्यायचे सर. हां, आता हे एवढे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आणि यांना पाठ करून टाकायचं काय.